आणि किती लाखांचं काम टोटल भेटलं आपल्याला या अ, इन्क्वायरीतून? आपण मिनिमम तरी 8 लाख रुपयाची कामं केली. ओके, मग 7.5-8 लाखाचा रेव्हेन्यू झालाय आपल्या 500 लीड्स मधून. झालं एक ओके 8 लाख रुपये समथिंग. ओके ओके. कधीपासून ऍड चालू आहेत आपले? 2-3 महिने झाले? फेबच्या एंडिंग पासून चालू आहे. ओके. आणि आतापर्यंत किती लीड्स आल्या तुम्हाला टोटल? म्हणजे सांगायचं रफ आकडा सांगायचा म्हटलं तर. तशा 500 प्लस आले असते. लोकेशन आपण आता महाराष्ट्रामध्येच मेन मेन सिटीज टाकल्या होत्या. ओके सातारा, कोल्हापूर, पुणे, परत सोलापूर ओके. अशा टाकल्या होत्या. पण हां आता हां. त्यातल्या फायनलाइज बऱ्यापैकी आपल्या धुळेची एक झाली. ओके धुळे, यवतमाळ, ओके परत नांदेड, ओके परभणी. ओके. परत आपण औरंगाबाद मध्ये एक काम केलं, हां पुण्यामध्ये हां. भरपूर काम केले, लोणावळ्यामध्ये काम केलं. ओके ओके परत सातारामध्ये एक काम केलं. ओके. हे भरपूर लीड्स जनरेट झाल्या. परत ओके. एक आपल्याला एक साऊथ इंडियन वेडिंग पण भेटलं. एक 3 दिवसाचं आपलं वेडिंग आहे, 6, 7, 8 जून साठी. मग आता ह्या ज्या तुम्हाला इन्क्वायरी आल्या, टोटल आपण 500 हा. इन्क्वायरी आल्या, याला खर्च किती गेला आपला? खर्च समथिंग काहीतरी मी आहे ना, बघितलं काल आपल्या 1-2 मिनिटं फक्त त्यामध्ये एक 16,108 काहीतरी पर आपल्याला 165 नाही किती. हा बरोबर, 16,108 म्हणजे 16,000 रुपये गेले आपले ओके ओके. टोटल. 16,000 रुपयात 500 इन्क्वायरी भेटल्या. आणि किती लाखांचं काम टोटल भेटलं आपल्याला या इन्क्वायरीतून? आपण मिनिमम तरी 8 लाख रुपयाची कामं केली. ओके, मग 7.5-8 लाखाचा रेव्हेन्यू झालाय आपल्या 500 लीड्स मधून. झालं एक आठ ओके लाख रुपये समथिंग. ओके ओके मार्च, एप्रिल आणि मे मध्ये, तीन ओके महिन्यामध्ये तेवढं आपण रेव्हेन्यू केलं. ओके ओके ओके. मग यात मेजर प्रॉब्लेम काय आला होता तुम्हाला की कन्वर्ट करताना? कन्वर्ट करताना काय होतंय, बजेट इश्यू येतं. ओके म्हणजे क्लायंटचं जे येतं की आमचं बजेट लो आहे, तर ओके तुम्ही ओके. क्लोज कसं करणार. आणि क्लायंट लवकर रिप्लाय देत नाही. आपण किती बरोबर. त्यांना म्हणलं नाही अपडेट, किंवा किती आपण त्यांचं अपडेट घेतलं तरी ते आपल्याला लवकर रिप्लाय वगैरे करत नाहीत. त्यामुळे आपल्याला थोडं कष्ट लागतात की त्यांना कसं आपण लवकर हे करतो फायनल. ओके ओके ओके. मिनिमम आता बाबा उद्या आता 6 जून मोठी तारीख आहे वेडिंगची. बरोबर. म्हणजे क्लायंट असे इतके हुशार झालेत की 2 जून पर्यंत पण क्लायंट फोटोग्राफर बुक करत नाहीत. कारण अरे क्लायंटला बाप. माहिती कॉम्पिटिशन किती आहे आता मार्केटमध्ये. राईट. कारण काय मी म्हणणार, हा मी म्हणतो 1 लाख रुपये, तर दुसरा कसं म्हणतो ठीक आहे आता मला डेट नाही तर ठीक आहे मी 85 मध्ये करतो. ओके डायरेक्ट ओके. कोटेशन. आणि क्लायंट एवढं हुशार झाले की आपण जे पॅकेज देतो टोटली, बाबा मी देतो फोटो व्हिडिओ कॅन्डिडेट सिनेमॅटिक. आता मी तुम्हाला पण एक पॅकेज पाठवलं होतं माझं कसं असतं, बरोबर. टाईप वगैरे करून प्रॉपर असतं, राईट इनवॉइस राईट माझा राईट. असा असतो. तसं त्या गोष्टी मी तसं शेअर केल्या. तर क्लायंट काय करतं की ते ऍज इट इज त्याच्यावरची जी आपली प्राइसिंग असते ना पॅकेजची, ती म्हणजे इरेज करते आणि पुढच्या फोटोग्राफरला पाठवते. एवढं मला, मी जरी 1 लाखच दिलं असेल तर म्हणतो हा हे 90 मध्ये आले, मला हे 85 मध्ये आले, तू ओके ओके कितीला ओके देतो. ओके ओके. माझा एक मेन प्रश्न होता की आता हे 500 इन्क्वायरी तुम्हाला आल्या बरोबर, मग सगळ्यांचे हो, फॉलोअप वगैरे कसा ठेवला तुम्ही किंवा कॉल्स वगैरे मी केले? कंटिन्यू फॉलोअप घेतो त्यांचा, कंटिन्यू फॉलोअप घेतो. कारण व्हॉट्सअपला जेवढ्या माझ्या इन्क्वायरी जनरेट होतात, मला इन्क्वायरी जनरेट झाल्या झाल्या माझे जेवढे इन्क्वायरी होतात तेवढ्या आर्चिव्ह मध्ये चॅटिंग्स असतात त्यांच्या. ओके ओके ओके. मी आता सारखं सारखं मेसेज केलं तर ते इरिटेट होतात. मी हां हां. एक दिवसाचं तरी डिफरन्स ठेवतो की सर एनी अपडेट, काय झालं, तुम्ही कोणतं बजेट, म्हणजे तुमचा बजेट इश्यू आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, ओके ओके तुम्हाला काय ओके क्युरीज असतील तर त्या विचारा, किंवा अशा गोष्टी मी त्यांना विचारत राहतो. ओके. कॉल्सवर त्याच्यावरती. बोलणं. आणि जेवढं, आणि काही काही क्लायंट असे पण आहेत की आपण सारखे त्यांचे अपडेट मध्ये त्यांना सारखं विचारतोय सर कसं झालं, काय अपडेट आहे का. त्याच्यामुळे पण क्लायंट आपल्यासोबत फायनलाइज करतात. अशा पण काही क्लायंट आहेत की बाबा तुम्ही सारखं फॉलोअप घेताय म्हणून पण ते राईट राईट. आपल्याकडे ऑर्डर करतात. असं पण आहे. बरोबर. कारण त्यांना आपण. काळजी आहे की बाबा जर असं करत असेल आणि तुमचं वर्क पण त्या लेवलचं पाहिजे, तुम्ही फायनलाइज काम करताय पण त्या लेवलचं वर्क पण पाहिजे, आणि तुम्ही त्यांचं जे मॅनेजमेंट आहे ते प्रॉपर पाहिजे. बरोबर. आता मी या सीझनला कसं केलं, माझा लॅपटॉप आणि माझे पेनड्राईव्ह वगैरे माझ्यासोबत असेल, मी वेडिंग डेला सेम डेला सगळे रॉ डेटा त्यांना प्रोव्हाइड करून देतो. ओके आणि कमीत कमी 85 to 90% पेमेंट मी त्या वेडिंग डे दिवशी घेऊन ओके ओके ओके. डन करतो. म्हणजे प्रॉब्लेमच नाही पेमेंटचा पुढे नको यायला. प्रॉब्लेम नाही. आणि डेटा लॉस व्हायचा पण प्रॉब्लेम येत नाही ना आपल्याला. राईट राईट त्यांच्याकडे राईट. एक डेटा एक राहतो. बरोबर. हा जो आता आपण ऍड लावल्या होत्या राईट, तर ऍड लावायच्या अगोदर तुमचा म्हणजे कसा रिस्पॉन्स होता आणि तुम्ही कशा थ्रू इन्क्वायरी घेत होते? मी बुस्टिंग पोस्ट करत होतो ओके. अगोदर. तसा रिझल्ट कसा होता त्याच्यामध्ये? हा, त्याच्या कम्पॅरेटिव्ह हा रिझल्ट खूप छान आहे. ओके 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 ओके. कारण अगोदर जो मी बूस्ट पोस्ट करत होतो, ज्यांना गरज नाहीये त्यांना पण त्या पोस्ट दिसत होत्या माझ्या. पण बरोबर. आता मी जेव्हापासून आपले फेसबुक ऍड मॅनेजर तुमच्याकडे जेव्हापासून केले, तुमच्या टीम सोबत काम करतोय मी आता 3 महिने झाले, तर राईट. त्यांचं कसं झालं, ज्यांना गरज आहे त्याची खरंच, म्हणजे ज्यांची इन्क्वायरी आहे त्यांच्यापर्यंत ती पोस्ट जात होती.
राईट. त्यांच्या इन्क्वायरीज होत्या. आणि फोटोग्राफर्स मध्ये पण एवढं चर्चा झाली की यार खरं शिवम जगतापने म्हणजे मार्केटिंग साठी भरपूर काम करतोय किंवा हे करतोय त्यामुळे त्याचे बरोबर. चांगले लीड्स जनरेट होत आहेत. पण आपल्या कामावरतून म्हणजे लीड्स जनरेट होतच आहेत, पण आपल्या कामावरतून पण ते फायनलाइज होत आहेत आपल्याला. कुठेतरी आपल्या कामाचं पण भाग एक हा नाही चांगलं आहे की ते तर आपले आहे, प्लस. तुमच्या कामाची क्वालिटी नसेल आणि तुम्ही लीड जरी हा. कितीही घेतल्या नाही तर शेवटी बिझनेस नाही 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 भेटणार. नाही. येस. शेवटी काम महत्वाचं आहे, प्रोडक्ट चांगला असेल तरच. आणि तुम्ही पोर्टफोलिओ कसा शेअर करता, कसा शो करता क्लायंटला, हे पण खूप मॅटर करतं तुम्हाला राईट त्याच्यामध्ये. राईट मी एवढं राईट राईट. एक्सपिरियन्स केला 2-3 महिन्यात. ओके ओके ओके. आणि क्लायंट असे पण आहेत की रात्री 2-2, 3-3 वाजता पण आपल्याला क्लायंटची लीड जनरेट होते. बरोबर. कारण मी आता टायमिंग बघतो ना, आणि मी जर जागा असेल ड्रायव्हिंग वगैरे मध्ये असेल तर मी क्विक मध्ये त्यांना लगेच रिप्लाय देते. राईट. इग्नोर करत नाही त्यांना. जरी आता बरोबर. मला नेक्स्ट जानेवारी पर्यंतच्या इन्क्वायरीज आहेत, टू हा हा थाउजंड हा. ट्वेंटी सिक्स पर्यंतच्या. म्हणजे तिथपर्यंत पण आपल्याला लीड जनरेट झालेत की म्हणजे जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबर, ऑक्टोबर मध्ये पर्यंत पण हे आहेत. आणि मी फोटोग्राफर्सला एकच सांगतो की ऑफ सीझन मध्ये पण भरपूर डेट्स आहेत. मला इन्क्वायरीज आल्यात, मला लीड्स जनरेट झालेत, त्याच्यामुळे सांगतोय तुम्ही असं म्हणू नका की आपला ऑफ सीझन चालू झालाय. शेवटचा प्रश्न आपला की आपल्या टीम सोबत जे तुमचं काम झालं किंवा ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स होता, माझ्यासोबतचं बोलणं झालं, दीपेश सरांसोबत झालं किंवा आपल्या टीम हो मेंबर्स हो ओंकार आहेत, प्रशांत आहेत, कसा वाटला म्हणजे हो एक्सपिरियन्स? हो. एक्सपिरियन्स बेस्ड आहे. आणि ज्या फोटोग्राफर्सला खरंच फायनलाइज करायला प्रॉब्लेम येतोय त्यांनी नक्की तुमच्यासोबत काम करावं. इन्व्हेस्टमेंट तुम्ही कराल पण त्याच्यापेक्षा डबल तुम्हाला किंवा कितीतरी पटीने. आज मी जर 16,000 का किती समथिंग तुम्हाला मी पैसे सांगितले, एवढे एवढे बरोबर. इन्व्हेस्ट केले, तर मी त्याच्यामधून 8 लाखाचा रेव्हेन्यू म्हणजे हे केलं. मी तेवढं फायनलाइज काम केलं, तेवढं काम राईट. केले 8 लाख रुपये. बरोबर. मिनिमम मी 50% मार्जिनने काम करतो. मला 4 to 450 लाख पर्यंत म्हणजे 4.5 लाखापर्यंत मला एक प्रॉफिट झालेला आहे त्याच्यामध्ये. राईट तर राईट तुम्ही इन्व्हेस्ट करायला बिंदास म्हणजे फोटोग्राफर्स मित्रांना तर सांगतो की बिंदास तुम्ही राईट तुमच्यासोबत सरांसोबत, स्वप्नील सरांसोबत काम केलं, दिपेश सरांसोबत काम केलं म्हणजे बिंदास राहिला. आणि ते तुम्हाला 24/7 सपोर्ट करतात. कधीही कॉल करा, कधी मेसेज करा. आणि येस. त्यांची टीम पण, जरी त्यांच्या टीमचं वर्क टाइम संपलेला असेल तरी ते आपल्याला कॉपरेट करतात की सर आपण उद्या करूया, तुमच्याशी मी उद्या 11 वाजता कनेक्ट करतो. 11 म्हणजे ते 11 वाजताच कनेक्ट करतात, कधीच टाइमच्या बाबतीत कधीच म्हणजे त्यांचं हे नाही की इग्नोर बरोबर. करतायत. बाबा आपण यांच्याशी आता मी पेमेंट केलंय, सगळ्या गोष्टी झाल्यात, आपण तुमचं तर कधीच ते आपल्याला इग्नोर करतात असं राहत नाही. ते कंटिन्यू आपल्याला 24/7 सपोर्ट करतात. हे माझं एक्झॅक्ट. मला तरी केलेलं आहे. मला कसं काय माहिती. राईट राईट राईट. नाही, थँक्यू सो मच या एक्सपिरियन्ससाठी.